नमस्कार. आपण ऐकत आहात मोहब्बत भाग 4. कसा म्हणजे? आता युनिफॉर्ममध्ये दिसतोय म्हणजे मी म्हणजे कळालंच असेल की का आहे मी ते, तो म्हणतो. हां, म्हणजे युनिफॉर्म चढवला आहेस तर नक्कीच ड्युटीवर असशील, पण इथे कसा काय आणि कधी झालास तू पोलीस इन्स्पेक्टर? ती पूर्ण त्याची खेचत. आर यू किडिंग मी? काही काय विचारते? तुझ्याबरोबरच होतो ना ट्रेनिंगला? तो तिच्यावर थोडं चिडूनच बोलतो. माझं जाऊ दे, तू इथे काय करते? अरे काही नाही, ते मला वाटलं इथे येऊन मस्त गोट्या खेळाव्यात. लहानपणी नाही का आपण खेळायचो? ती हसत पण थोडंसं तोंड वाकडं करत म्हणते. हां, ज्यात तू कायम हरायची. साधा राजा राणी खेळ नेम धरून तुला खेळायला यायचं नाही. तोच खेळ गोट्या इथं खेळायला आली का? अच्छा अच्छा. आता तोही तिची खेचायला लागला आणि दोघेही मोठमोठ्याने हसायला लागले. सगळेजण त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. सॉरी सॉरी, दोघेही हसून कंट्रोल करत बोलतात बाकीच्यांकडे पाहत. ते आम्ही दोघे, ते काय म्हणता तुम्ही, लंगोटी यार का काय, ते आहोत. आणि आज असं भेटलो ना बऱ्याच दिवसांनी. पुढे तो गौरवचा वारकरी बंधूंना सांगतो. ती मात्र लंगोटी यार हा शब्द ऐकून त्याला हसतच फटका मारते. हा गौरव शिंदे, तिचा बालपणीचा मित्र तर आहेच, शिवाय त्याने ट्रेनिंगही त्या दोघींबरोबर केलं. वीणा आणि ती. चल जरा फेरफटका मारू. बरेच दिवस असं कोणाबरोबर गप्पा मारता नाही आल्या, ती त्याला हसून म्हणते व हात धरते. का, तुझं ते बेस्टी काळं वाकड कुठं गेलं? तो हसत म्हणाला. अच्छा, ती काय फक्त माझी बेस्टी आहे होय नालायका, आणि तिला काळं माकड म्हणतोस? थांब, उद्या गेले ना की सांगतेस, ती त्याला थोडं रागवत म्हणते. काय कुणाला काय सांगताय, मलाही सांगा. तोच तिथे विना दत्त म्हणून उभी राहते या दोघांसमोर. विनू, तू तू इथं काय करते? आणि तिला असं अचानक पाहून आरोहीला खूप आनंद झाला होता. ती तिला खरंच दुपारपासून मिस करत होती. तुझ्याबरोबर ड्युटी करायला आली आहे का? तुला मी कबाब में हड्डी वाढायला लागली की काय? विनू एक नजर गौरवकडे टाकत म्हणते. काही काय विनू, मला का असं वाटेल? आरोही जरा रागात तिच्याकडे पाहते. आणि काय ग, तुला तर त्या खडूसने वेगळी ड्युटी दिली होती ना, मग तू इकडे कशी काय? आरोही बारीक डोळे करत विचारते. मी काय त्याच्या कचाट्यातून पळून नाही आली. मला आपल्या खडूसनेच तुझ्यासोबत पाठवलं आहे. आणि माझं काम म्हणशील तर ते मी तुझ्यासारखी आळशी नसल्याने अर्ध्या तासातच त्याला करून दिलं. विनूनेही ठणक्यातच तिला सांगितले. अच्छा, मी आळशी का? थांब तुला सांगते. आरोही तिला मारायला लागते तसे विनू गौरवच्या मागे लपते. स्टॉप इट यार, तुम्ही काय आता दोघं लहान आहात का जे पकडापकडीचा खेळ खेळत आहात? 1-2 मिनिटं तो सहन करतो, पण नंतर विनूने त्याला असं या दोघींमध्ये ओढलेलं, त्याला केलेला नकळत का होईना स्पर्श त्याला सहन झाला नाही आणि तो रागातच त्या दोघींवर ओरडला. का आवडलं नाही? तर एकतर्फी त्याचं प्रेम होतं आपल्या नायिकावर, आरोहीवर, जे आरोही सोडून सर्वांना कळत होतं त्याच्या फ्रेंड सर्कलमध्ये, अगदी विनूलाही. पण आरोही त्याला कायम आपला बेस्ट बडीच मानायची. सॉरी सॉरी गौऱ्या. विनू, बास कर आता गोंधळ. तसं आरोही माघारी घेते आणि एका जागी उभी राहते. पण गौऱ्या परत म्हटल्याने तो तिच्याकडे खुन्नस नजरेने पाहतो, जे तिला कळतं. आणि आपण कुठे माती खाल्ली हे लक्षात नव्हतं आलं तरीही आपले दोन्ही कान तिने पकडले आणि सॉरी म्हटलं. ज्यात ती खूप क्यूट भासली त्याला. इट्स ओके. बरं, चला आता जेवण करून घेऊया. ड्युटीही आहे म्हटलं आपल्याला. त्याने हसत तिला माफ केलं आणि तिघेही जेवण करून आपल्या आपल्या ड्युटीला गेले. आरोहीलाही विनू आल्याने खूप छान फील होत होतं. आज दिवे घाटातून पालखी सासवडला निघाली होती. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. श्रीहरीचा गजर पूर्ण आसमंतात गुंजत होता. आपले सर्व पोलीसही खूप दक्षतेने सर्व वारकऱ्यांची काळजी घेत होते.
आरोही, विनू आणि गौरवही जातीने वारकऱ्यांचा सकाळच्या चहापासून लक्ष घालत होते. आरोहीने तर सकाळचा चहाही घेतला नव्हता या गडबडीत, आणि विशेष म्हणजे हे तिच्या लक्षातही आलं नव्हते. पहिला सकाळचा आल्याचा चहा न पिता कुठेही बाहेर पडणारी पोर आज मात्र या वारकऱ्यांच्या संगतीत आपलं देहभान हात विसरून गेली होती, इतकी ती आपल्या कामात मग्न होती. मॅडम, एक कप चहा. आरोही दुपारच्या जेवणाची सोय वारकऱ्यांची पाहत होतीच, तोच तिच्या समोर गरमागरम वाफाळलेला चहा विनू घेऊन आली. वा यार, ह्याचीच मला नितांत गरज होती, म्हणूनच मी तुला बेस्टी मानते. आरोही तो वाफाळलेला चहा पाहून हातात कप घेत आनंदाने म्हणते. हो, माहित आहे मला. आता मस्काबाजी न करता पटकन चहा घे, नाहीतर तोही नाही मिळणार. विनू हसून दुसरा कप आपल्या तोंडाला लावते. हो हो म्हणत मग आरोही चहाचा आस्वाद घ्यायला लागते. दोघेही मस्त समोर वारकऱ्यांचा असलेला जल्लोष पाहत चहाचा घोट घेत होत्या. मॅडम, मॅडम तुम्ही पण चला ना. अजून चहा संपला नव्हताच की एक गोड मुलगी तिच्या जवळ येऊन तिचा हात पकडून म्हणते. कुठे ग? पण दोघे असं अचानक कुणीतरी हात ओढत असल्याचं पाहून गोंधळून त्या मुलीकडे पाहायला लागतात. ते पोलीस सर आमच्या इतर बंधूंबरोबर फुगडी घालत आहेत, तर तुम्ही पण चला ना, आपण घालूयात फुगडी. ती मुलगी आता आरोहीचा हात धरून समोरच असलेल्या घोळक्याकडे निर्देश करत बोलते. कोण आहे ग आरू? तो पोलीस जो एवढा ऍक्टिव्ह आहे? विनू त्या समोरच्या घोळक्याकडे पाहत बोलते. सर्व गोल करून असतात आणि आतमध्ये कोणीतरी दोघं असते, ज्यांचा चेहरा लांबून या दोघींना दिसत नव्हता, अगदी टाचा वर करून सुद्धा. काय माहित ग, बघावं लागेल. आरोही आपले दोन्ही खांदे उडवत बोलते. तसं ती मुलगीही आता तिला ओढायला लागते. हो हो राणी, येतो आम्ही. आरू हसून त्या मुलीच्या हातावर आपला हात ठेवत बोलते आणि विनूला नजरेनं चल म्हणून सांगते. तसं त्या दोघी पुढे आणि मागे विनू चालत त्या घोळक्याजवळ जातात. त्यांना पाहून वारकरी बंधूही मग आत जायला जागा देतात. तशा त्या दोघी आत जातात आणि समोरचं दृश्य पाहून अवाक होतात. आरू, अरे मला चिमटा काढ ना. मी हळूच मागून आरोहीच्या कानात बोलते. तसं आरोही फक्त तिला मागे बघून एक लुक देते. अगं नुसतं पाहतेस काय? काढ ना चिमटा, की मी जे पाहत आहे तेच तूही पाहत आहेस. ती मात्र तशीच तिच्या नजरेत नजर घालत विचारते. हो, तू बरोबर ओळखलं. तू जे पाहत आहेस तेच मीही पाहत आहे, आणि जसा तुला विश्वास बसत नाही ना, अगदी तसाच मलाही बसत नाही ग. आरोही परत समोर पाहत म्हणते. म्हणजे आपले सर, आपले एसीपी सावंत सर, तो खरंच समोर फुगडी घालत आहे? मी आश्चर्य व्यक्त करत आपले बोट तोंडात घालत म्हणते. यावर आरोही सध्या नुसता हुंकार भरते. मॅडम चला ना, आपण पण खेळूयात फुगडी. तोच ती मुलगी परत आरोहीचा हात धरून ओढत म्हणते. अगं हो हो बेटा. तसं परत त्या दोघींचं लक्ष त्या मुलीकडे जातं. त्या काही क्षण त्या मुलीला विसरूनच गेल्या होत्या. आरोही हसून तिच्या डोक्यावर थोपटते. अगं छोटी, तू अशांना खेळायला सांगत आहेस फुगडी ज्यांना त्यातला फू सुद्धा माहीत नसेल. तोच तिकडून एक पुरुषी आवाज ऐकू येतो आणि आरोही व विनू त्या व्यक्तीकडे रागाने पाहायला लागतात. कोण असेल ती व्यक्ती? ओळखा पाहू. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.